सुळे या ठिकाणी आहेत, मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। ताई, काय सांगाल, आजचा जो राष्ट्रवादीच्या वतीनं नाशिकमधून मोर्चा काढला जातोय, काय संदेश आपण या माध्यमातून सरकारला देणार? सरसकट कर्ज माफी हवी आहे। या व्यतिरिक्त आणखीन काही मागण्या आहेत गेल्या काही दिवसांपासून? मागण्या खूप आहेत या सरकारकडे, पण पहिली तर सरसकट कर्ज माफी करून आमच्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे। काही दरवर्षी कांद्याचा प्रश्न निर्माण होतो, कांद्याच्या दराबाबत देखील आवाज उठवला जातो। पवार साहेबांनी या संदर्भात अनेक वर्ष आवाज उठवलेला आहे, परंतु आताही कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली। माझा प्रश्न आहे की जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचं मत काय आहे? लोकांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना विधानसभेला मतदान केलं ना, आहेत कुठे सगळे? हा काय राजकीय विषय नाही। इथे या राज्यामध्ये दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, हे महाराष्ट्र सरकारचं स्टेटमेंट आहे। किती सहन करायचं? सरकार अपयशी ठरते कुठेतरी। अर्थातच हे सरकार अपयशीच आहे। घर फोडा, पक्ष फोडा एवढंच करून सत्तेत आले। आज या मोर्चामध्ये आम्ही बघतोय की महिला देखील कांद्याच्या माळा गळ्यात घालून सहभागी झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसतोय महिलांचा। अर्थातच, कारण काय संवेदनशील पक्ष आहे। आपण बघितलं की या होत्या खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी सांगितलं की या राज्यामधलं सरकार जे आहे ते अपयशी आहे। आपण इथे बघू शकता की महिला ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये कांद्याच्या माळा देखील घालून सहभागी झालेल्या आहेत आणि सरकार विरोधी घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। स्वतः खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मोर्चाच्या संदर्भातले जे काही नियोजन आहे त्या त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हे सरकार जे आहे ते अपयशी ठरल्याचा देखील आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।